महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला चालू आहे. अपेक्षा अशी होती की जे सत्तांतर झालेले आहे त्या पार्श्वभूमीवरती या अधिवेशनाचा फायदा घेऊन विरोधक काही एक आक्रमक असा बाणा घेऊन प्रत्यक्ष विधिमंडळामध्ये त्या सगळ्या जी विधिमंडळाची आयुधं असतात त्यांचा वापर करून घेऊन सत्ताधाऱ्यांना अडचणीमध्ये आणतील. प्रत्यक्षात झालं असं की नुसताच आक्रस्ताळेपणा आणि आरडाओरडा करून विरोधकांनी स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आपण असं म्हणतो. कारण की ते जे मुद्दे उपस्थित करायला लागले त्याच्याबद्दल अतिशय व्यवस्थित आकडेवारीनुसार तारखानुसार माहिती देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचे दात घशात घालायला लागले. म्हणजे हे काय झालं की त्यांचा ते एक टोमणा मोठा गंमतशीर आहे आणि कधी असं कुठल्या विधिमंडळामध्ये घडलं नसेल की त्यांचं म्हणणं आहे की हे पहिला विरोधी पक्ष आहे की जे स्वतःच्याच काळातल्या जे भ्रष्टाचार आहेत ते उघड करायला लागले. म्हणजे तुम्ही ज्या ज्या काही मुद्दे त्याच्यात उपस्थित, जसं प्रणिती शिंदेनी एक मुद्दा उपस्थित केला की महिलांच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये जो काही निधी आला होता आणि त्याच्यासाठी गाड्या खरेदी केल्या आणि त्या सगळ्या गाड्या पोलीस विभागात कशा गेल्या. देवेंद्र फडणवीस यांनी एक उदाहरण म्हणून सांगतोय, देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः तारखानुसार मे महिन्यामध्ये या गाड्या खरेदी करून कशा तिकडे गेल्या होत्या आणि तुमच्याच सरकारच्या काळामध्ये कसं घडलंय असं म्हणून त्यांचे दात त्यांच्या घशात घातले. आता याच्यावरती प्रणिती शिंदे बोलणार काय? किंवा हा जो निलंबनाचा विषय होता, जयंत पाटलांसारखा ज्येष्ठ सदस्य इतकी वर्ष त्यांना विधिमंडळामध्ये घातलेली आहेत आणि त्याच्या तोंडून असा शब्द निघून जातो अपरिहार्यपणे, मग ते निलंबन, मग त्याच्यावरती बोलताना म्हणजे आम्ही सभात्याग करतो आहोत हे सुद्धा वाक्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इतक्या पडेल आवाजामध्ये म्हटलं की त्याचं काही महत्वच उरलं नाही. म्हणजे निलंबन त्यांचं झालंच, ते निलंबन काही वापस घ्या आम्ही असं म्हणू शकणार नाही असं वाक्य आहे त्यांचं. आणि आम्ही सभात्याग कसा करतो आहोत म्हणजे विरोधकांनी हे पूर्ण अधिवेशन वाया घालून टाकलं तशा अर्थाने असं म्हणावं लागेल. म्हणून तो नुसताच गोंधळ आणि विरोधकांचा विरोध भोंगळ असं जे म्हणावं लागलं आम्हाला त्याचं कारण ते आहे. एक फार साधी गोष्ट आहे. 2014ला महाराष्ट्रामध्ये जेव्हा पहिल्यांदा सत्तांतर झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांचं 5 वर्षाची जी सगळी पूर्ण कारकीर्द आहे त्याच्यातला विधिमंडळाचा जो भाग आहे तो कोणी तपासून पाहायला पाहिजे होता. आणि एक साधी गोष्ट लक्षात आली असती की हा माणूस आकडेवारीनिशी स्वतः कायद्याचा हे असल्यामुळे, अभ्यासक असल्यामुळे त्या कायद्याच्या परिभाषेमध्ये आणि त्याला स्वतःला प्रशासनातली जी काही म्हणजे महाराष्ट्रातले फार थोडे असे मुख्यमंत्री होते की ज्यांना प्रशासनामध्ये त्यांची पकड होती. म्हणजे आधीच्या काळामध्ये वसंतदादा पाटलांचं सगळे नाव, सुधाकर नाईक असो, वसंतदादा पाटलांचं सगळे नाव घेतात, शरद पवारांचं सगळे नाव घेतात, विलासराव देशमुखांचं काही प्रमाणात आणि पृथ्वीराज चव्हाण असे मोजके काही मुख्यमंत्री आहेत की ज्यांची प्रशासनावरती एक विलक्षण अशी पकड होती. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 5 वर्षाच्या पूर्णपणे प्रशासन नीट समजून घेऊन त्याच्यातल्या खाचाखोचा त्यांना कळलेले आहेत आणि ते नेहमी संदर्भ देताना आकडेवारीनिशी सगळा संदर्भ देतात. आता हे ओळखून जेव्हा तुम्हाला आता देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत, एकनाथ शिंदे अतिशय कमी बोलून नेमके घाव घालून ते पण असे तयार झालेले जातात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता त्याच्यामुळं आणि दुसरी एक सगळ्यात अडचणीची गोष्ट सध्याच्या महाराष्ट्रातल्या विधिमंडळातली आहे की सत्ताधारी आणि विरोधक याच्यामध्ये सीमाच राहिलेली नाही. कालचे विरोधक, आजचे सत्ताधारी, त्याच्यातले त्यांच्या बरोबर जे असलेले ते इकडं आलेले, ह्या सगळ्या घोळामध्ये झाला असं की तुम्ही कोणावरती आरोप करायला उभं राहिलात तर शक्यता अशी असते ते बुमरँग होऊन तुमच्यावरतीच पलटेल. विशेषतः शिवसेनेची अडचण सगळ्यात मोठी ही होऊन बसलेली आहे की शिवसेनेत काल तुमच्या बरोबर असलेले आज त्यांच्या बरोबर जाऊन बसलेले आहेत. एकनाथ शिंदेचे जे सगळे सहकारी आहेत ते सगळे कालपर्यंत तुमच्या बरोबर होते ना. राष्ट्रवादीचे एक वेळ त्यातले त्यात सोपं तरी आहे, पण शिवसेनेचे जेव्हा जे कोणी उभं राहतात आणि काय आरोप करू इच्छितात, अगदी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सारखे, आदित्य ठाकरे, हे सगळे गोचित का येत आहेत? कारण की यांच्या बरोबर हे सगळे होते आणि तुम्ही आज त्यांना अशा पद्धतीनं बोलायला आलात की त्याच्यातून त्यांना उत्तर देणं उलट सोपं आहे. विरोधकांकडून अपेक्षा ही होती की त्यांनी ह्या बाकीच्या भानगडीत न पडता जनतेशी संबंधित जर काही मुद्दे अतिशय नेमकेपणानं उपस्थित केले असते तर नेहमीच होती तशी कुठल्याही सरकारची कोंडी झाली असती. आणि हे आपल्याकडे कायम होत आलेलं आहे. सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने काम करते ज्यातून सर्वसामान्य लोकांचे कितीतरी प्रश्न प्रलंबित राहतात, अडचणीमध्ये येतात, लवकर सुटत नाहीत. या सगळ्या अडचणी सगळ्यांना माहिती आहे आणि कोणीही विरोधक असताना ज्याच्यावरती आक्रमक असतो तोच नेमका सत्ताधारी खुर्चीत जाऊन बसल्याच्या नंतर अडचणीमध्ये येतो. कारण की ती सरकारी व्यवस्था तशी असते. विरोध करणं, आरोप करणं तुलनेनं सोपं असतं, पण प्रत्यक्ष ते निभवायचं म्हटल्याच्या नंतर बरं हे सगळं तुम्हाला इतके दिवस सत्ता राबवल्याच्या नंतर माहीत आहे.
अजित पवार सारखा इतका अनुभवी मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि असं सगळा राहिलेला, आता त्याच्या हातामध्ये विरोधी पक्ष नेतेपद आल्याच्या नंतर ही एक तुलनेनं सोपी गोष्ट होती की तुम्ही नेमके असे मुद्दे उचलून त्यांना पूर्णपणे कोंडीत पकडायचं. तसं होताना दिसत नाही. अजून एक गोष्ट काय घडली माहितीये का, की कोरोनाच्या कारकिर्दीमध्ये त्या सगळ्या कालखंडामध्ये की सगळीकडचीच अवस्था अतिशय वाईट होती सगळ्याच पातळीवरची. त्याच्यामुळे जर तुम्ही त्याच्या बाबतीमधले जर काही मुद्दे काढले किंवा तेव्हाची नोकर भरती टीईटी घोटाळाचा जो उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि तो परत यांच्या काळातला कसा निघाला, किंवा मंजुऱ्या किंवा एखादा प्रकल्प जेव्हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही त्याच्या बैठका, ह्या सगळ्या गोष्टीचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. आदित्य ठाकरे सारखे जेव्हा अज्ञानातून अशा पद्धतीचे आरोप करतात तेव्हा त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की आपण सत्तेवरती होतो आधी, आणि हे सगळे सरकारी आकडेवारी, सरकारी तारखा, ह्या सगळ्या त्या समित्यांचे अहवाल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शिरायची गरजच नव्हती, कारण की ते सगळं अंगावरती येऊ शकतं. त्याच्यामुळे विरोधकांनी ही संधी गमावली. एक खूप चांगली संधी तुम्हाला अशी होती की तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये न पडता सर्वसामान्य लोकांशी संबंधित जी कामं आहेत. बरं, दुसरी एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे नेमकं याच काळामध्ये ग्रामपंचायतचे निकाल लागले. ग्रामपंचायतच्या निकालमधून एक व्यवस्थित संदेश सत्ताधाऱ्यांना गेलेला आहे की त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याला लोकांचा पाठिंबा आहे. इतकं झाल्याच्यानंतर त्यांच्यामध्ये आता एक आत्मविश्वास आलेला आहे. ज्या सरकारबाबत तुम्ही शंका निर्माण करत होता, जे सरकार संवैधानिकच नाही असं म्हणत होता, गैर आहे वाटेल ते आरोप, ठीक आहे, आरोप काय करायचे ते विरोधकांचा प्रश्न आहे, पण ह्या आरोपांची धार तेव्हा बोथट झाली की पहिल्यांदा सर्वसामान्य लोकांनी आपण ह्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी बहुसंख्येनं आहोत ते प्रत्यक्ष मतदानातून दाखवून दिलं. ह्याच्यावर काही उत्तर नाही. वस्तुतः या सगळ्या विरोधकांना आम्ही ह्यापूर्वी पण व्हिडिओ केला, ही फार मोठी संधी होती की सगळ्यांनी एकत्र मिळून धोरणाचा भाग म्हणून ह्या सत्ताधाऱ्यांना हरवून दाखवायचं. त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर ग्रामपंचायत जिंकता आल्या असते तर तुमचं त्याच्यावरती एक मोठं तुम्हाला ते हत्यार झालं असतं आणि तुम्हाला ते विधिमंडळामध्ये तशा अर्थाने म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते वापरता आलं असतं. अजून एक याच्यातला मुद्दा असा आहे की जेव्हा परत तुम्ही समोर कोणाला करताय तर विरोधी पक्ष नेते म्हणून स्वाभाविकपणे काय म्हणता येईल त्यांना, आपले पवार जे आहेत त्यांनाच फक्त समोर आहेत, अजितदादा पवार. अपेक्षा आता अशी होती की ह्या निमित्ताने राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो यांनी किंवा शिवसेनेचा जो गट आता उद्धव ठाकरेंबरोबर यांनी जर काही त्यांच्यातले तरुण नेतृत्व समोर केलं असतं, त्याचा एक सगळ्यात फायदा काय होतो माहितीये का, की तरुण नेतृत्व समोर आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांना सुद्धा एक दबाव असा येतो की त्याच्यावरती दुसरे कुठले आरोप करता येत नाही आणि त्याच्या बाबतीमधली एक सहानुभूती सगळ्यांनाच असते. म्हणून त्याचा तो एक फायदा हा नेहमी विरोधकांना होतो जर तुम्ही नवीन नेतृत्व समोर आणलेलं असेल तर. ही पण संधी गमावली. म्हणजे एक तर ज्येष्ठ नेते जयंत पाटलांसारखे की त्यांना निलंबित व्हावं लागलं, अजित पवार की जी इतक्या वर्षाचा अनुभव आहे, इतक्या वर्षापासून त्या ठिकाणी आहेत, ते बोलताना त्यांची अडचण ही होत राहणार की तुम्ही प्रत्यक्ष आत्ताच सत्तेमध्ये होता, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, कित्येक निर्णय तुमच्याच सहीने झालेत, म्हणजे तुमच्या सरकारच्या काळामध्ये झालेले. अशा वेळी जर एखादं नवीन नेतृत्व, भले तुम्ही प्रत्यक्ष विरोधी पक्ष नेतेपद दुसऱ्या कोणाला दिलं नाही हे एक वेळ ठीक आहे, पण बोलताना हे विधिमंडळातलं आयुध वापरण्यासाठी म्हणून जर काही नवीन ब्रिगेड तयार केल्या गेली असती तर त्याचा एक फायदा झाला असता. की जसं की पवारांनी 1995ला नवीन आर पाटलांपासून आणि इतर सगळे नवीन, जेव्हा जयंत पाटील पण तेव्हा नवीन होते, हे सगळे तरुण जेव्हा समोर आले आणि नंतर त्याचा फायदा झाला आणि पुढे तुमची 15 वर्ष सत्ता टिकली. मग हाच तो फॉर्म्युला जो 1995ला शरद पवारांना विधिमंडळामध्ये विरोधी पक्षात बसताना वापरता आला होता, मग तो आता का नाही वापरता येते? आता तुम्हाला नवीन जे सगळे नेतृत्व आहे त्यांना तयार करून घेऊन त्यांच्यासाठी त्यांना प्रश्न देऊन त्यांनी प्रश्न उपस्थित करणे आणि कोंडीत पकडणे हे का नाही झालं? हे घडलं नाही. याचा एक तोटा आता असा दिसेल की हे तर अधिवेशन कशा पद्धतीनं काय आणि कसं गुंडाळायचं ते सत्ताधारी बघतील, ती तर सगळ्यांचीच नेहमीचीच खेळी असते. आणि आता तुम्ही सभात्याग जेव्हा जेव्हा करता ती नेहमीच फायदा असतो सत्ताधाऱ्यांना. तुम्ही सभात्याग केला की त्यांना ते महत्वाची जी आहेत ती बिलं मांडणे आणि ती उरकून घेणे, त्याच्यावरचं तुम्हीच नसल्यामुळे पटापट मतदान घेऊन किंवा हात वरती करून किंवा एक मताने म्हणून, असं सगळ्यात सोपी गोष्ट होती, आवाजी मतदानाने मंजूर. त्याच्यामुळे जे प्रत्यक्ष विधिमंडळाच्या पटलावरती विधिमंडळाच्या ह्याच्यावरती जाऊन जी आयुध वापरायची होती ती वापरली नाही. तुम्ही स्वतः सभात्याग केला, त्याच्यामुळे अजून सोपं झालं. ज्येष्ठ नेत्यांना निलंबित करावं लागलं आणि जे काही तरुण नेतृत्व विरोधकांमधलं या निमित्तानं समोर येऊ पाहू शकत होतं, समोर आलं असतं, ती पण संधी गमावली.
त्याच्यामुळे नुसताच गोंधळ विरोधकांनी विधिमंडळात घातलेला आहे आणि हा सगळा विरोध एक भोंगळपणा ज्याला म्हणतो आपण, की ज्यातून निष्पन्न काही होत नाही. उलट ह्याचा फायदा सत्ताधारी घेतात. नागपूरला अधिवेशन होतं, देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिच वरती अधिवेशन होतं, त्याच्यामुळे ही एक चांगली संधी होती, पण ती विरोधकांनी गमावली. असंच आता सध्याच्या विधिमंडळाच्या मधल्या गोंधळाची अवस्था पाहून म्हणावं लागेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.